नमस्कार, मी अमोल. नमस्कार, मी अंकिता. संडेज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि तुम्ही कोकणातल्या श्रीमंत भाजीला खूप सारा प्रतिसाद दिला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. सो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपण उन्हाळ्याचं काहीतरी पदार्थ बनवतोय. सो आपण यावेळी थंड पेय बनवतोय जे की उन्हाळ्यात लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी, जे पण कोणी असं बाहेरून आलं आणि उन्हाळ्यात असं काहीतरी थंड प्यावंसं वाटतं आपल्याला, तर आपण तसंच काहीतरी बनवतोय आज. म्हणजेच काय बनवतोय माहितीये का? कैरीचं पन्ह. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. सो आता आपण स्टार्ट करूया रेसिपीला. मी 4 कैऱ्या घेतल्या आहेत आणि त्याचं आता आपण पन्ह कसं बनवायचं ते पाहूया. फक्त पहिल्या या 4 कैऱ्या उकळवून घ्यायच्या आहेत. तुम्ही कुकरमध्ये उकळवून घेऊ शकता, पण मी टोपामध्ये उकळवून घेणार आहे. सो पहिलं त्याचं मी जे स्टार्टिंगचं आहे ते काढून घेते. बेसिकली तुम्ही स्टीम पण करू शकता, स्टीम पण करून घेऊ शकता. काय जण तर त्याला असं म्हणजे पहिल्यांदा कच्चं असतानाच कट करतात, त्याला स्क्वेअर मध्ये कट करून त्यातला आतला हिरवी साल काढून मग ते डायरेक्टली बॉईल करतात. डायरेक्टली मिक्सर मध्ये. छोटा कैरा असतील ना, छोटावाला, तर ते आपलं इडलीचं भांड असतं ना त्याच्यामध्ये स्टीम करून घेतात. असं सो चॉईस आहे कसं स्टीम करायचं वगैरे. जादू. आपण ह्यात पाणी टाकणार आहे. पाणी एवढं टाकायचं की जेणेकरून कैऱ्या त्याच्यामध्ये डुबल्या पाहिजे. ओके, आता आपण टाकायचं सॉल्ट. छान असं उकळवून घेतलं आपण. 20 मिनिट आपण याला शिजवलं, राईट. आणि कुकर मध्ये जर तुम्हाला शिजवायचं झालं तर तुम्ही 2 शिट्या काढून घेऊ शकता. त्याला आता आपण थंड करून घेऊ. आपण यात आता मीठ आणि वेलचीचं आतमध्ये बिया टाकून घेतो आणि मिक्सरमध्ये त्याला पेस्ट बनवतो. पल्प आता काढून घेतलेला आहे. हे बघा, ह्याला ना मिक्सरला लावायची सुद्धा गरज नाहीये. बऱ्याचदा हे मिक्सरला लावलं जातं आणि मी छान उकळवून घेतलंय. बघा, छान असं, काही गरज नाहीये. तुम्हाला ह्याची थिकनेस दाखवते. हे बघा, अजून काय बारीक होणार आहे मिक्सरला. सो आपल्याला मिक्सरला लावायची गरज नाहीये. त्यात गूळ घेते. गूळ मी छान असं किसून घेतलेला आहे. तुम्हाला दीड वाटी आहे. येस, जर तुम्हाला तसं पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे किती काय घेणार आहे ते सर्व. आता जर तुम्हाला गूळ ॲड करायचं नसेल तर तुम्ही शुगरमध्ये साखर सुद्धा ॲड करू शकता. गूळ ॲड करून घेते. हा तुम्ही किसून घेतलेला गोळा आहे ना? येस. जर आपण यात गूळ टाकलं खूप भारी लागतं साखरपेक्षा. गुळाने असा ब्राउनिश कलर होतो. हा, गुळामुळे असं ब्राउनिश पण कलर येतो. दिसायला पण छान. 5 मिनिट्स मी चांगलं हलवून घेते ह्याला.
कैरीचं पन्ह बघितलं की असं तोंडाला पाणी सुटतं. जसं कैरीची फोड बघितल्यावर सुटतं. तसंच कैरीमुळे खूप सारे फायदे आहेत. शरीराला असं थंडावा मिळतं, पचनक्रिया सुधारते, व्हिटॅमिन सी आणि त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती असते ती वाढते. सो आपण आता थोडं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये आपण मगाशी मिक्सरमध्ये बारीक केलेलं कार्डमम आणि मिंट म्हणजे पुदिना आणि वेलची हे ॲड करतो. हे मिक्सरमध्ये बारीक केले म्हणजे आणि थोडासा फ्लेवर येईल. पुदिना हा शरीरासाठी थंड असतो. थोडासा छान पद्धतीने आता पूर्ण आपलं मिक्सचर रेडी आहे आणि आपण त्याला एका जारमध्ये किंवा बंद बॉटल्समध्ये ठेवू शकतो आणि हे रेफ्रिजरेटरला ठेवून ठेवायचं. एक 15 डेज तुम्ही ते ठेवू शकता जारमध्ये. जास्तीत जास्त मंथ. आणि नंतर केव्हाही रेसिपी आपण बनवू. चवीनुसार आपण मीठ किंवा जलजिरा किंवा आपला चाट मसाला पण टाकू शकतो. सो आता जस्ट नॉर्मली आपण सॉल्ट ॲड केलेलं आहे आणि आपला कैरीचा पन्हा, थोडं गार पाणी, लेमन फक्त गार्निशिंगसाठी आणि मीठ थोडंसं गार्निशिंगसाठी. लेट्स टेस्ट. गार आणि ताज्या तवाने वाटते. सो नेक्स्ट व्हिडिओ आपला जरा वेगळा असणार आहे आणि बंगालचा असणार आहे तो डिश. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी आपण एक्सायटेड असाल तर प्लीज वेट अँड वॉच. थँक्यू. आणि प्लीज लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्या जागी शेअर करा आणि असं भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद.